नमस्कार मित्रांनो, मी राजेश सुळे, नवी मुंबई ही माझी गाडी नंबर आहे। हा डॉक्टर साहेबांचा मी लोगो लावलेला आहे। केलं वाव, एक नंबर केलं तुम्ही, एक नंबर। मागे पण मी लोगो आणि हे मोदीचं लावून ठेवलेला आहे। वा वा वा, डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे का तो रेट मागायचा आहे। त्याच्यासाठी हे जे डॉक्टर साहेबांनी दिलेलं आहे ते एका फोल्डरमध्ये करून घेतलेलं आहे। लगेच त्याच्या मागे हे जे त्यांचं सर्क्युलर आहे ते पण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे सुद्धा घेतलेलं आहे। आता सोपा जो मार्ग आहे तो असा आहे, जेव्हा आपण गाड़ी बुक करतो तेव्हा सरळ गाड़ी बुक करा, कस्टमरला लगेच तिकडनं फ़ोन लावा आणि म्हणा साहब जी आपने जो गाड़ी बुक करी है आपको रेट बढ़ गया, उसके बारे में कुछ पता है? तो बोले हमको कुछ पता नहीं है। तो बोले ठीक है, मैं आपके वहाँ आता हूँ, फिर आपको मैं बताता हूँ। 2 किलोमीटर असतात, 1 किलोमीटर असतं, 1.5 किलोमीटर। सरळ जा तिकडे, कस्टमरला हे पेपर दाखवा, त्याला जर पटलं तर तो देईल, नाही पटलं तर फरक नाही पडत, पण त्याला माहिती तर पडलं। थोडा वेळ तिकडेच उभा राहा, तरी दुसरी गाडी पण येईल। जेव्हा दुसरी गाडी येईल तेव्हा सरळ जाऊन त्या ड्रायव्हरला भेटा, बोल असा असा रेट वाढलेला आहे, आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे, तुला याच्याबद्दल माहिती आहे? तो बोलेल मला माहिती आहे। तर तू का घेतो आहे? त्याच रेटनी चल। पोलीस कंप्लेंट तर ते करू शकत नाहीत, भांडण कोणाची करायचं नाही, ज़बरदस्तीचे पैसे मागायचे नाहीत। त्यांना बोलायचं अगर आपको हमारा कुछ गलत लगता है तो आप पुलिस को बुला सकते हैं, पोलिसांना येऊन दाखवायचं। नॉर्मल गोष्ट आहे, जोपर्यंत अवेअरनेस होणार नाही तोपर्यंत पब्लिकला पण कळणार नाही आणि आपल्या त्या ड्रायव्हर भाऊला पण कळणार नाही। जर त्याला कळलं का खरंच रेट वाढलेला आहे, ज्याला माहिती नसेल तो पण आनंदित होईल बघा, अशी आपली कल्पना आहे। तर ड्रायव्हर एकटा जिंदाबाद करून सुरुवात करायला पाहिजे। ज्यांनी आपल्या कल्पना असतील त्या अशा शेअर करा। धन्यवाद। डॉक्टर केशव क्षीरसागर, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।